Start. Hello friends. In our last lecture, we discussed about the energy flow from one tropic level to the another tropic level. Now, do you think that who is responsible to transfer the energy from one tropic level to another tropic level? In any ecosystem, there are different structures, or there are different components, there are different systems which are responsible to transfer the energy from one tropic level to the another tropic level. कुठल्याही परिसंस्थेमध्ये एनर्जी एका ट्रॉपिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी विविध कंपोनंट्स, विविध घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतात, इकोसिस्टीम मधील घटक. आणि मग हे घटक नेमके कोणते आहेत? तर दोन प्रकारचे प्रामुख्याने हे घटक आहेत. There are two types of these components which are responsible for transferring the energy from one tropic level to the another tropic level in a particular ecosystem. And what are these? Today we are discussing these two components, that is a food chain and food webs. अन्न साखळी आणि अन्न जाल. प्रामुख्याने हे अन्न जाल आणि अन्न साखळी आणि याच्यामधले काही components, these are responsible for transferring the energy from one tropic level to the another tropic level. And today the topic of our discussion is food chains and food webs. So what are these food chains and food webs? नेमके अन्न साखळी आणि अन्न जाल नेमके काय आहेत? तर फूड चेन म्हणजे कुठल्याही परिसंस्थेमध्ये एनर्जीचा फ्लो हा त्याच्या उत्पादकांपासून, निर्मात्यांपासून जो सुरू होतो तो डिकम्पोजर्स पर्यंत जातो. आणि मग अन्न साखळी म्हणजे काय नेमकं? द फूड चेन इज a sequence of eating and being eaten in an ecosystem is known as food chain, or the transfer of food energy from the plants through a series of organisms, it is known as what we call it as a food chain. कुठल्याही इकोसिस्टम मध्ये अनेक अशा फूड चेन असतात आणि या फूड चेनचं कार्य काय आहे तर एनर्जीचा फ्लो करणे आणि प्रोड्युसरला कंझ्युमर्स, प्रायमरी कंझ्युमर्स, पुन्हा प्रायमरी कंझ्युमर्स पासून ती सेकंडरी कंझ्युमर्स पासून टर्शियरी कंझ्युमर्स अशा पद्धतीने एनर्जी फ्लो पुढे पुढे जाणे. आणि हा एनर्जी फ्लो पुढे कसा जातो तर प्रोड्युसरवर डिपेंडंट असतात प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमरवर टर्शियरी कंझ्युमर. सो this is the food chain. The food chain of any ecosystem, it is a transfer of the food energy. Food energy is transfer from the plants, that is producers, through a series of organisms. एकानंतर दुसरा नंतर तिसरा एनर्जीचा फ्लो होतो. एकानंतर दुसरा, एकाला दुसरा खातो, दुसऱ्याला तिसरा खातो, तिसऱ्याला चौथा खातो आणि अशा पद्धतीने या ट्रॉपिक लेवल्स नुसार एनर्जीचा काय होतो, एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल पासून तिसरी अशा पद्धतीने एनर्जी ही फ्लो होत असते. आणि या फ्लो ऑफ एनर्जी थ्रू डिफरंट ट्रॉपिक लेवल्स बाय और ट्रान्सफर ऑफ द एनर्जी, food energy through the different tropic levels by eating the producers, by the consumer, by eating the consumer, by secondary consumer, from secondary consumer to the tertiary consumer, and so on. So this is the food chain, and food chain always starts with the plant life. Any food chain of any ecosystem, it starts with the producer or plant life. म्हणजे कुठलीही अन्न साखळी ही अन्न साखळीतला प्राथमिक घटक जर नेमका कोणता असेल तर तो प्राथमिक घटक हा प्लांट्स असतात, वनस्पती असतात, ज्या की एनर्जी ट्रॅप करून फूड मॉलिक्युल्स तयार करत असतात. ओके. अँड प्लांट लाईफ अँड देन इट एंड्स विथ द एनिमल्स. आणि कुठलीही इकोसिस्टम मधला घटक हा प्लांट लाईफ ने सुरू होतो आणि तो कोण एंड कुठं होतो तर एंड त्याचा होतो हा एनिमल्स मध्ये. ओके. सो a food chain always starts with the plants. कोणती फूड चेन प्लांटने स्टार्ट होते आणि इट एंड्स विथ द एनिमल्स. नंतर ते एनिमल्स ने एंड होते. ओके. नंतर हे एनिमल्स काय होतात, डाय होतात, ते एनिमल्स मरण पावतात आणि लास्टला रोल येतो तो हा डिकम्पोजर्सचा. कारण ते एनिमल डाय झाल्यानंतर दे आर डिकम्पोज, त्यांचे विघटन होतं आणि हे विघटन करण्यासाठी कोण कारणीभूत आहेत तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अशा पद्धतीने फूड चेन फॉर्म होते.
सुरुवातीला येतात प्लांट्स, फर्स्ट कंपोनंट ऑफ द फूड चेन प्लांट्स. त्यानंतर ॲनिमल्स. ॲनिमल मध्ये काय काय येतात? 1 2 3 म्हणजे प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर. एनर्जीचा फ्लो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि लास्टला ते टर्शरी कंझ्युमर डाय झाल्यानंतर किंवा प्रायमरी सेकंडरी कंझ्युमर डाय झाल्यानंतर, टर्शरी कंझ्युमर डाय झाल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होतं आणि हे डिकम्पोजिशन मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंजाय हे घटक त्यांचं विघटन करतात. ऍट इच अँड एव्हरी. आता मग या पद्धतीने जेव्हा ट्रॉपिक लेवल्स बदलत जातात, ट्रॉपिक लेवल म्हणजे नेमकं काय? प्रोड्युसर्स ही एक ट्रॉपिक लेवल आहे आणि त्या प्रोड्युसरला खाणारी दुसरी ट्रॉपिक लेवल म्हणजे कोणती? तर कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर. ग्रासहोपर हा एक ट्रॉपिक लेवल आहे आणि गवत हा एक ट्रॉपिक लेवल आहे. गवतापासून ग्रासहोपर पर्यंत एनर्जी जात असताना साधारणतः 90% एनर्जी, isn't it? 80 to 90% ऑफ द एनर्जी, 80 ते 90% एनर्जी जेव्हा प्रायमरी कंझ्युमर प्रोड्युसर्स पासून म्हणजे उत्पादकांपासून हा एनर्जीचा फ्लो प्रायमरी कंझ्युमर कडे होत असताना साधारणतः 80 ते 90% एनर्जी ही हीट एनर्जीच्या स्वरूपात लॉस्ट होते. आणि ऍट इच ट्रॉपिक लेवल मग प्रायमरी कंझ्युमर पासून सेकंडरी कंझ्युमर कडे ही एनर्जी जात असताना, फुल एनर्जी जात असताना परत तीच गोष्ट होते. परत आणखी एनर्जीचा लॉस 80 ते 90% होतो, तो हीट एनर्जीच्या स्वरूपामध्ये. ऍट इच ट्रॉपिक लेवल, प्रत्येक ट्रॉपिक लेवलला एनर्जीचा ऱ्हास होतो आणि मोठ्या प्रमाणात एनर्जी ही हीट एनर्जीच्या स्वरूपात त्या ठिकाणी वेस्ट होते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण सांगितलं की ट्रॉपिक लेवल्स जेव्हा या ठिकाणी जस्ट मिनिट, ट्रॉपिक लेवल जेव्हा त्या ठिकाणी फॉर्म होत असतात तर ह्या ट्रॉपिक लेवल्सच्या एनर्जीचा फ्लो ह्या ट्रॉपिक लेवल थ्रू जेव्हा होत असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी ही एनर्जी 80 ते 90% स्वरूपामध्ये किंवा 80 ते 90% प्रमाणामध्ये काय होते तर लॉस्ट होते. जनरली नाउ द ट्रॉपिक लेवल कोणत्या आहेत? मी आता सांगितल्याप्रमाणे देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ द ट्रॉपिक लेवल्स प्रेझेंट इन एनी फूड चेन अँड दिस ट्रॉपिक लेवल्स व्हॉट वी कॉल इट एज ए, यू कॅन सी हिअर the tropic levels are of first T1, this is the first tropic level, T2 second tropic level, T3 fourth tropic level and T4 that is the fourth tropic level. And these tropic levels you can see here, these tropic levels, the T1 tropic level, what we call it as a T1 tropic level, this T1 tropic level it is represented by all green plants producers. First tropic level, T1 means tropic level first. The first tropic level हे कोण रिप्रेझेंट करतं? तर फर्स्ट ट्रॉपिक लेवल ही सर्व प्रकारचे ग्रीन प्लांट्स, त्याला आपण प्रोड्युसर्स म्हणतो, ते रिप्रेझेंट करत असतात कुठल्याही फूड चेन मध्ये. सेकंड ट्रॉपिक लेवल कोण रिप्रेझेंट करतं? तर हर्बिव्होर्स म्हणजे गवतांना खाणारे जे काही कीटक असतील किंवा गवतावर डिपेंडंट असणारे जे काही हर्बिव्होरस ॲनिमल्स असतील हे सगळे त्या सेकंड ट्रॉपिक लेवल मध्ये येतात. दॅट इज ट्रॉपिक लेवल सेकंड T2. तिसरी ट्रॉपिक लेवल म्हणजे कोणती? तर याच्यामध्ये येतात कार्निव्होरस ॲनिमल्स किंवा कार्निव्होरस ऑर्गॅनिझम्स जे की या T1 म्हणजे T2 म्हणजे हर्बिव्होरस ॲनिमल्सवर कीटकांवर डिपेंडंट असणारे हे कार्निव्होरस म्हणजे ट्रॉपिक लेवल थर्ड. So this is the third tropic level in which the carnivores are there or secondary consumers are there. And this is the third tropic level, and the fourth tropic level that is a top carnivorous, and these are dependent upon the what we call it as a secondary consumers. The top carnivorous, these are dependent upon the secondary consumer or what we call it as a carnivorous. So in this way, the tropic level, the energy is transfer. अशा पद्धतीने एनर्जी ही ट्रान्सफर होत असते. ट्रॉपिक लेवल फर्स्ट टू द ट्रॉपिक लेवल सेकंड, tropic level second to the tropic level third, tropic level third to the tropic level what we call it last tropic level, that is tropic level fourth. आणि प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये हा जो एनर्जीचा फ्लो होत असताना एनर्जी जी आहे तर एनर्जी ही प्रत्येक ट्रॉपिक लेवलला काय केला जाते? ऱ्हास होतो, कमी होते. आणि ही कमी होत असणारी जी एनर्जी आहे ती कमी होत असणारी एनर्जी किती प्रमाणात कमी होते? तर 80 ते 90% ती एनर्जी प्रत्येक ट्रॉपिक लेवल मधनं कमी होत असते. आता ही एक फूड चेन आहे
You can see this is the food chain. Here the grass, which is the producer, grass हा उत्पादक आहे. ग्रासवर हा डिपेंडंट असणारा ग्रासला कोण खातो? तर हा ग्रासहोपर हा प्रायमरी कंझ्युमर आहे. ग्रासहोपरला खाणारा हा स्नेक हा सेकंडरी कंझ्युमर आहे. मात्र तो कार्निव्हरस आहे, इजंट इट? अँड स्नेकला नंतर हा इगल, गरुड वगैरे जे आहेत हे या स्नेकला खातात, म्हणजे हे झाले टर्शरी कंझ्युमर. आणि ह्या टर्शरी कंझ्युमर मध्ये गरुड हा टॉप कार्निव्हरस आपण त्या ठिकाणी म्हणतो. नंतर गरुडाला नंतर कोणी खात नाही, कारण गरुड हा टॉप कार्निव्हरस आहे. आणि हा टॉप कार्निव्हरस काय होतो नंतर लक्षात घ्या, याचं डेथ झाल्यानंतर, या टॉप कार्निव्हरसची डेथ झाल्यानंतर याचं डिकम्पोजिशन होतं. आणि हे डिकम्पोजिशन कोण करतं? तर बॅक्टेरिया करतात. थोडक्यात प्लांट्स मध्ये असणारी एनर्जी, प्लांट्सकडे आलेली एनर्जी कुठून येते? सनकडून. सनकडनं प्लांट्सकडे एनर्जी येते. प्लांट्सकडं सनकडनं एनर्जी आली, सनच्या एनर्जीचं ते युटिलायझेशन करून फूड मटेरियल तयार करतात. प्लांट्सकडून ती एनर्जी ग्रासहोपरकडे जाते. ग्रासहोपरकडे जात असताना इथे एनर्जीचा काय होतो? लॉस होतो. ग्रासहोपरकडनं एनर्जी पुन्हा कुणाकडे जाते? स्नेककडे. स्नेकला त्या ठिकाणी ग्रासहोपरला हा स्नेक खातो. आणि या ठिकाणी स्नेककडे आलेली एनर्जी नंतर परत स्नेकला कोण खातं? तर हा गरुड जो आहे तो खातो, इगल जो खातो. आणि इथे देखील एनर्जीचा लॉस होतो. आणि हा इगल डेथ झाल्यानंतर याला डिकम्पोज करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. आणि ही जी इगल मधली जी एनर्जी आहे ती एनर्जी पूर्ण कुठे जाते? तर सॉइल मध्ये मिक्स होते. आणि ही सॉइल मध्ये मिक्स झालेली एनर्जी नंतर न्यूट्रिएंटच्या स्वरूपामध्ये कोण घेतं? परत न्यूट्रिएंटच्या स्वरूपामध्ये ग्रास म्हणजे गवताला ती एनर्जी मिळते. मुळं ज्या गवताचे जमिनीमध्ये सॉइल मध्ये असतात ते मुळं काय करतात? हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स शोषतात आणि त्या न्यूट्रिएंटच्या सहाय्याने परत नवीन फूड मटेरियल तयार करतात with the help of sun energy. And in this way the cycle is goes on, and that is called as the chain is goes on, and that chain is called as the food chain. अशा पद्धतीने चैन या ठिकाणी एनर्जीचा फ्लो होतो आणि फूड चेन अशा पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन होते. त्या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल आपण याचं जर घेतलं आपण तर त्याच्यामध्ये आपण पाहूयात की कशा पद्धतीने त्या ठिकाणी फूड चेन्स प्रत्येक इकोसिस्टम मध्ये कार्यरत राहतात. सो द फूड चेन्स these are of two types particularly, and these are classified into the two categories: the grazing food chain and detritus food chain. So the grazing food chain, it is found in the आता ग्राझिंग फूड चेन म्हणजे काय? द ग्राझिंग फूड चेन, ग्राझिंग अन्न साखळी ही कुठं पाहायला मिळते? ती पाहायला मिळते तर आपल्याला दोन प्रकारच्या इकोसिस्टीम मध्ये. एक इकोसिस्टीम म्हणजे कोणती? तर ती आहे ग्रासलँड इकोसिस्टीम. आणि दुसरी इकोसिस्टीम कोणती आहे? तर ती आहे पॉन्ड इकोसिस्टीम म्हणजे तळ आणि गवताळ प्रदेशातील एक इकोसिस्टीम. अशा दोन इकोसिस्टीम मध्ये या टाईपच्या ग्राझिंग टाईपच्या फूडचे. कारण ग्राझिंग म्हणजे काय की त्या गवतावर जगणारे जे काही अॅनिमल्स आहेत, ग्राज करणारे जे गवत खाणारे जे अॅनिमल्स आहेत त्यांची प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये संख्या या फूड चेन मध्ये असते, या अन्न साखळीमध्ये असते. आणि ग्राझिंग फूड चेन मध्ये दोन इकोसिस्टीम त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. एक म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम, दुसरी म्हणजे पॉन्ड इकोसिस्टीम. आणि नेहमीच या ग्राझिंग इकोसिस्टीमची सुरुवात नेमकी कुठून होते? तर ग्राझिंग इकोसिस्टीमची सुरुवात ही प्रोड्युसर्स पासून होते, गवतांपासून होते, प्लांट्स पासून होते. सो द ग्राझिंग इकोसिस्टम इट स्टार्ट्स विथ द ग्रीन प्लांट्स अँड इट एंड्स विथ द डिकम्पोजर्स इन एनी फूड चेन, isn't it? So the grazing ecosystem, it starts with the food chain. So it starts with the grass, it starts with the producer. गवताने ग्राझिंग फूड चेनचा अन्न साखळीचा प्रवास सुरू होतो. तर तो थांबतो कुठे? त्यांचा प्रवास थांबतो तो म्हणजे त्या ठिकाणी असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो गवतापासून मायक्रो ऑर्गॅनिझम पर्यंतचा प्रवास, वेगवेगळ्या स्तरातून तो प्रवास होतो आणि याला म्हणायचं ग्राझिंग फूड चेन. मगवा देखील आपण जी फूड चेन पाहिली त्याचा देखील प्रवास गवतापासून सुरू होत होता आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पर्यंत येत होता. आता दुसरं एक आहे ते म्हणजे detritus food chain. So what is this detritus food chain? This food chain ही जी अन्न साखळी आहे या अन्न साखळीचा प्रवास याच्या उलट आहे. या अन्न साखळीचा प्रवास हा
डिकम्पोजर्स पासून सुरू होतो. म्हणजे मोठमोठे जे प्लांट्स आहेत, हे प्लांट्स डेड झाल्यानंतर त्या प्लांटचे डिकम्पोजिशन होतं. हे डिकम्पोजिशन करतात मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे यांचा प्रवास हा मायक्रो. सो द detritus food chain, it starts with the what we call it as a dead organic matter, that is plant and animals. डेड ऑर्गॅनिक मॅटर पासून या फूड चेनचा प्रवास सुरू होतो आणि त्या डेड ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात, त्याचे विघटन करतात. ते डिकम्पोज झालेले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे तो सॉइल मध्ये मिक्स होतो. सॉइल मधनं परत ते जातं कोणाकडे, तर ते जातं प्रोड्युसर्सकडे, प्लांट्सकडे. आणि मग प्लांट्सकडनं नंतर जातं त्यांच्या प्रायमरी कंझ्युमर्सकडे. प्रायमरी कंझ्युमर्सकडे नंतर जातं सेकंडरी कंझ्युमर्सकडे. सेकंडरी कंझ्युमर्सकडनं हे एनर्जी जाते नंतर टर्शरी कंझ्युमर्सकडे. आणि हे टर्शरी कंझ्युमर्स म्हणजेच काय, परत अॅनिमल्स डिकम्पोज होतात. मात्र ही जी फूड चेन आहे, ही फूड चेन आपल्याला पाहायला मिळते ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये. सो ग्राझिंग फूड चेनचे उदाहरणं कोणते आहेत किंवा ग्राझिंग फूड चेन कुठं होते? दोन ठिकाणी होते. एक म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम, दुसरं म्हणजे पॉन्ड इकोसिस्टीम, तळे. ग्राझिंग फूड चेन. दुसरी जी फूड चेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डेट्रिटस फूड चेन. हे डेट्रिटस फूड चेन कशी सुरू होते? डेट्रिटस फूड चेनचा प्रवास हा मायक्रोब्स पासून सुरू होतो किंवा डिकम्पोजिशन डेड डीके मॅटर पासून सुरू होतो, डेड प्लांट पार्ट्स पासून सुरू होतो, डेड अॅनिमल्स पासून सुरू होतो. आणि त्याचा प्रवास तिथून सुरू झाल्यानंतर परत कुठं जातो? तो गवतांपासनं, प्रायमरी कंझ्युमर्स पासनं, त्यानंतर सेकंडरी कंझ्युमर्स पासनं, परत टर्शरी कंझ्युमर्स पासनं त्याचं डेड मटेरियल किंवा डेड कंपोनंट्स तयार होतात. आणि अशा पद्धतीने ही इकोसिस्टीम डेट्रिटस इकोसिस्टीम ही डेट्रिटस फूड चेन ही कोणत्या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते? तर ती फूड चेन आपल्याला पाहायला मिळते ग्रासलँड इकोसिस्टीम आणि दुसरं आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम. तर या दोन त्या ठिकाणी फूड चेनचा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल. दोन प्रकारच्या फूड चेन्स, ग्राझिंग फूड चेन जी आपल्याला ग्रासलँड इकोसिस्टीम आणि पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये पाहायला मिळते. त्याचा प्रवास हा आपल्याला प्रोड्युसर्स पासून म्हणजे गवतापासून सुरू होतो, डिकम्पोजर्स पर्यंत जातो. तर त्या ठिकाणी डेट्रिटस फूड चेन कुठे पाहायला मिळते? तर दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम मध्ये डेट्रिटस फूड त्या ठिकाणी फूड चेन आपल्याला पाहायला मिळते आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये डेट्रिटस फूड चेन आपल्याला पाहायला मिळते. त्याचा प्रवास हा डेड डीके मॅटर पासून सुरू होतो आणि तो परत कुठं जातो? तर टॉप कॉर्निवोरस पर्यंत जातो. अशा पद्धतीने या दोन टाईपच्या दोन टाईपच्या फूड चेन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीने की ग्राझिंग फूड चेन इट स्टार्ट्स विथ द प्रोड्युसर. ओके, देन these producers are written by the primary consumer. These primary consumers are written by the secondary consumer and lastly this is the tertiary consumer. गवताला रॅट खातो, रॅटला नंतर हा स्नेक खातो आणि स्नेकला नंतर हा टर्शरी कंझ्युमर त्या ठिकाणी खातो. अँड दिस इज द गुड एक्झाम्पल ऑफ व्हॉट वी कॉल एज अ ग्राझिंग फूड चेन. ओके, हिअर द अनदर कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम इन विच द एनर्जी फ्लो. तर अशा पद्धतीने दुसरा एक कंपोनंट जो आहे फूड वेब. आता पहिल्या आपण कंपोनंट मध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी अन्न साखळी आहे. प्राथमिक प्रोड्युसर्स असतात, प्रोड्युसर्स नंतर प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आणि डिकम्पोजर्स. तर हा युनिडायरेक्शनल फ्लो होतो तिथे. हा फ्लो कसा असतो? युनिडायरेक्शनल असतो आणि पूर्णपणे ते साखळी तयार होते. पण काही इकोसिस्टीम मध्ये अशा अनेक अन्न साखळ्या एकत्र येतात. सेव्हरल फूड चेन्स कम टुगेदर अँड दे आर इंटरलॉकिंग विथ इच अदर. म्हणजे काही फूड चेन मधला प्रायमरी कंझ्युमर त्याला सेकंडरी कंझ्युमर न खाता दुसऱ्या फूड चेन मधला टॉप कंझ्युमर त्याला खातो. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर एका फूड चेन मध्ये आहे, त्याला सेकंडरी कंझ्युमर न खाता दुसऱ्या एखाद्या फूड चेन मधला टॉप कंझ्युमर त्या प्रायमरी कंझ्युमरला खातो. किंवा एखाद्या फूड चेन मधला प्रायमरी जो प्रोड्युसर आहे हा प्रोड्युसर हा दुसऱ्या फूड चेन मधला प्रायमरी कंझ्युमर त्या प्रोड्युसरला खातो. म्हणजे अनेक या इकोसिस्टीम मध्ये अनेक फूड चेन्स एकत्र आल्यानंतर त्या फूड चेन मध्ये एक इंटरलॉकिंग पॅटर्न जाळ तयार होतो. आणि ते जाळ म्हणजे काय, ते जाळं म्हणजे काय, तर अनेक फूड चेन एकत्र आल्यानंतर
त्या फूड चेनच्या प्रत्येक घटकांमध्ये जे एक साखळी तयार होते, एक जाळं तयार होतं, त्या जाळ्याला आपण म्हणतो फूड वेब किंवा अन्नजाल. And this annajal or food web, the food web, the interlocking pattern of various food chains in an ecosystem, various वेगवेगळ्या food chain आणि त्याचा interlocking pattern, that is called as food web. The food web in any ecosystem, it may be contain many types of the food chains. एका इकोसिस्टम मध्ये अनेक प्रकारच्या फूड चेन त्या फूड वेब मध्ये प्रेझेंट असू शकतात आणि डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर कनेक्टेड. आणि वेगवेगळ्या फूड चेन मधले वेगवेगळे ऑर्गॅनिझम एकमेकांशी काय असतात, कनेक्ट झालेले असतात आणि म्हणून प्रत्येक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी एकमेकांशी कम्पीट करतो आणि त्या ठिकाणी कोणत्याही फूड चेन मधला ऑर्गॅनिझम हा सेकंडरी कंझ्युमर त्या ठिकाणी खाऊ शकतो, त्याला ईट करू शकतो. अशा पद्धतीने हे फूड वेब त्या ठिकाणी फॉर्म होतात. आणि ग्रास मे बी इटन बाय इन्सेक्ट्स, म्हणजे एका फूड चेन मधला जो प्रोड्युसर आहे, so grass, this is the producer, it may be eaten by different types of the primary consumers, isn't it? So the grass, it may be eaten by, you can see here, the grass may be eaten by insect. एका फूड चेन मधला हा इन्सेक्ट्स आहे, परंतु तोच ग्रास दुसऱ्या फूड चेन मधल्या रॅट देखील खातो, तोच ग्रास तिसऱ्या फूड चेन मधला डिअर देखील खातो. अशा पद्धतीने म्हणजे ग्रासवर डिपेंडंट असणारे अनेक वेगवेगळ्या फूड चेन मधले हे प्रायमरी कंझ्युमर्स आहेत आणि हे कंझ्युमर्स त्या ठिकाणी एक अन्नजाल तयार करतात आणि या पूर्ण पद्धतीला आपण काय म्हणतो तर व्हॉट वी कॉल इट एज ए फूड वेब. ओके, सो दीज फूड वेब्स, देन we can see the diagram of these food webs, and then this plant, it is going to be eaten by mouse, rabbit and goat. So the producer is single and it is eaten by three different primary consumer. So this rabbit, it is going to be eaten by the cat, which is of one food chain. हा रॅबिट या सशाला कोण खातं, कॅट खाते. परत या सशाला कोण खातं, हा जॅकल, हा लांडगा देखील खाऊ शकतो. कॅट आणि हा लांडगा हे वेगवेगळ्या फूड चेन मधले प्रायमरी नाहीतर हे सेकंडरी कंझ्युमर्स आहेत. परत हा माऊस किती जण खाऊ शकतात, या माऊसला हा घुबड देखील खाऊ शकतो, याच माऊसला मांजर देखील खाऊ शकते. दोन्ही वेगवेगळ्या फूड चेनचे कंझ्युमर्स आहेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळे जे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कंझ्युमर्स एकमेकांमध्ये जे इंटरलॉक झालेले आहेत, तर हा दुसरा एक पॉन्ड वॉटर इकोसिस्टम मधलं हे फूड वेब आहे की ज्याच्यामध्ये हे प्रोड्युसर्स आहेत. या प्रोड्युसर्सला ऑल दीज प्रायमरी कंझ्युमर्स आर इटन, इजंट इट. आणि मग या प्रोड्युसरला त्या फ्लाय आहे, देन कार्प आहे, प्रॉन आहे, हे सगळे प्रायमरी कंझ्युमर यांना खातात. आणि या प्रायमरी कंझ्युमरला एकापेक्षा जास्त, म्हणजे हा कार्प काय होतो, एक, देन दोन इकोसिस्टमचे कंपोनंट याला खातात, किंवा हा कार्प डायरेक्टली टॉप कॉर्निव्हरस कडे देखील जातो. म्हणजे असं काही फिक्स्ड पॅटर्न त्या ठिकाणी नसतं. प्रायमरी कंझ्युमर नंतर सेकंडरी कंझ्युमरच येतील असं नाही, सेकंडरी कंझ्युमर नंतर टर्शियरी कंझ्युमर येतील असं नाही, प्रायमरी कंझ्युमर नंतर डायरेक्टली टर्शियरी कंझ्युमर देखील त्या ठिकाणी येतात. आणि अशा पद्धतीने आंतरजाल जे होतं आणि या आंतरजालातून हा जो इंटरलॉकिंग पॅटर्न आहे, वेगवेगळ्या फूड चेनचा इंटरलॉकिंग पॅटर्न, वेगवेगळ्या फूड चेन मध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा इंटरलॉकिंग पॅटर्न आणि या इंटरलॉकिंग पॅटर्न थ्रू एनर्जीचं ट्रान्सफर त्या ठिकाणी होतं, याला म्हणायचं आपण फूड वेब. सो दिस इज अन्नजाल, त्याला आपण फूड वेब्स म्हणतो. आणि या फूड वेब थ्रू त्या ठिकाणी एनर्जीचा फ्लो होतो. सो द डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड फूड वेब, दोन्हीमध्ये नेमका बेसिक डिफरन्स काय आहे. द लिनियर फूड चेन, if one species get affected or become extinct, एखाद्या लिनियर फूड चेन म्हणजे युनिडायरेक्शनल लिनियर फूड चेन मध्ये एक जरी स्पेसीज कमी झाली तरी त्याचा इफेक्ट त्या फूड चेनवर मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर आहे ना. जसं अन्न साखळीमध्ये एखादा कंपोनंट जर मिस झाला किंवा एखादा कंपोनंट एक्सटिंक्ट झाला नसेल तर त्याचा पूर्ण परिणाम त्या अन्न साखळीवर होतो. परंतु असं अन्नजालामध्ये होत नाही. अन्नजालामध्ये म्हणजे फूड वेब मध्ये एखादा जरी कंपोनंट एखाद्या फूड चेनचा कमी झाला
किंवा मिसिंग झाला तर त्याचा तेवढा मोठ्या प्रमाणात परिणाम या अन्नजालामध्ये किंवा या फूड वेबमध्ये होत नाही. तर हा बेसिक डिफरन्स या दोन प्रकारच्या काय म्हणतो आपण त्याला फूड चेन आणि फूड वेबमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहेत नेमके फूड चेनचे आणि फूड वेबचे, तर याचे सिग्निफिकन्स आहे मेन आणि महत्वाचे सिग्निफिकन्स फूड चेन आणि फूड वेबचं जे आहे ते म्हणजे इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. कशामध्ये त्यांचा नेमकं महत्वाचा रोल आहे, तर इम्पॉर्टंट रोल इन द एनर्जी फ्लो अँड न्यूट्रिएंट सायकलिंग. फूड चेन आणि फूड वेबचं प्राथमिक कार्य, महत्वाचं कार्य कोणतं असेल तर एका ट्रॉपिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जीचा फ्लो करणे. आणि नुसता एनर्जीचा फ्लो नाही तर शेवटी ते सर्व एनर्जी जी आहे ती पुन्हा इट इज कन्व्हर्टेड बॅक इन टू दी सॉइल आणि फ्रॉम सॉइल अगेन इट गोज टू दी कुणाला तर प्रोड्युसर्सला म्हणजे गवताला. तर हा सगळ्यात महत्वाचा त्याचा जो फंक्शन आहे किंवा त्याचं जे प्राथमिक कार्य आहे फूड वेब आणि फूड चेनचं आपण पाहतोय. त्यानंतर इट मेन्शन आता मग ह्या फूड चेन आणि फूड वेब जर नसत्या तर एकाच घटकाचे म्हणजे कीटक गवतावर डिपेंड असतात आणि या कीटकांना खाणारा जर एखादा कंपोनंट त्या इकोसिस्टीम मध्ये नसेल तर कीटकाची संख्या प्रचंड वाढली असते आणि त्यांनी पूर्ण ही सायकल जे आहे निसर्ग चक्र हे इम्बॅलन्स केलं असतं आणि कीटकांमुळे अनेक प्लांट्स धोक्यात आले असते. परंतु तसं होतं का? नाही. कीटकांवर कंट्रोल करणारा दुसरा एक घटक आहे छोटे ग्रास होपर जसं आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती. परंतु जे कीटक गवत खाऊन जगतात त्या कीटकांना कंट्रोल करणारे दुसरे म्हणजे त्या ठिकाणी बेडूक आहे किंवा त्या कीटकांना कंट्रोल करणारे त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आहेत. आणि कोणत्याही एका बायोटिक कंपोनंटची संख्या मोठ्या प्रमाणात न वाढू देणे हे महत्वाचं दुसरं कार्य या अन्न साखळीचं आणि या अन्नजालाचं आहे की कुठल्याही एखाद्या घटकाची संख्या अन्न साखळीमध्ये बॅलन्स्ड स्वरूपामध्ये ठेवणे, त्याला जास्त वाढूही न देणे किंवा कमीही न ठेवणे. हे पॉप्युलेशन इट कंट्रोल्स ऑर इट रेग्युलेट्स द पॉप्युलेशन साइज ऑफ डिफरंट ट्रॉपिक लेवल्स अँड दस हेल्प इन मेंटेनिंग द इकोलॉजिकल बॅलन्स. दिस इज अनदर इम्पॉर्टंट. आणखीन एक फंक्शन काय आहे याचं, दे हॅव द प्रॉपर्टी ऑफ बायोमॅन्युफॅक्चर. ओके, तो बायोमॅन्युफिकेशन म्हणजे काय? बायोमॅन्युफिकेशन द नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स keep on passing from one tropic level to the another tropic level. नॉन बायोडिग्रेडेबल जे बायोमटेरियल्स आहेत ते एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथ्या ट्रॉपिक लेवल पर्यंत नेण्याचं काम या फूड वेब आणि फूड चेन मध्ये होतं. आणि मग त्याच्यामुळे त्याची जी कॉन्सन्ट्रेशन आहे त्या नॉन बायोडिग्रेडेबलचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज बायोमॅन्युफिकेशन. सो बायोमॅन्युफिकेशन हे एक महत्वाचं काम त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कुणाचा तर त्या फूड वेब आणि फूड चेनचं. आणि याच्यामध्ये आणखीन दुसरा एक महत्वाचा कंपोनंट आपण पाहू शकतो की या फूड चेन मध्ये किंवा हे फूड वेब मध्ये हे एक पॉन्ड इकोसिस्टीमचा एक डायग्राम आहे. ज्या ठिकाणी हे प्रोड्युसर्स आहेत, प्रोड्युसर्सला डिपेंड करणारे काही प्रायमरी कंझ्युमर्स आहेत, कंझ्युमरला हे टॉप कार्निवरस आहेत, परत याला म्हणजे इंटरलॉकिंग पॅटर्न हा फूड वेबचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने एनर्जीचा फ्लो एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल पर्यंत करण्याचं काम, एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल पर्यंत करण्याचं काम हे फूड वेब आणि फूड चेन करतात आणि एनर्जी फ्लो होत असतो. मात्र हा एनर्जी फ्लो होत असताना मी सांगितल्याप्रमाणे काय होते त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला एनर्जीचा लॉस होतो, एनर्जीचा ऱ्हास होतो, तो म्हणजे हीट एनर्जीच्या स्वरूपात. तर अशा पद्धतीने आपण फूड वेब्स आणि फूड चेन्स या संदर्भात या लेक्चरमध्ये आपण माहिती घेतली आहे. तर आता हे फूड वेब आणि फूड चेन नंतर याच्यामध्ये असणारे जे कंपोनंट आहेत ते टॉप लेवलला जात असताना एनर्जी कशा पद्धतीने, मी सांगितलं आता की एनर्जीचा ऱ्हास होतो, तर हे एनर्जी कशा पद्धतीने कमी होते त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. धन्यवाद.